तेच, पण तरी पण काय फायदा नाही याचा. नाले सफाई किती पण झाली तरी पाणी भरतो त्याचा. महानगरपालिकेचा पैसा फुकटचाच वाया जातो. म्हणजे आम्ही किती वेळेला कंप्लेंट पण टाकलेली आहे, तरी पण काय नाही. किती साफसफाई केली तरी तेवढंच पाणी भरणारच आहे. वसई विरार महापालिकेने 70% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरीही विरार पश्चिम येथील काही नैसर्गिक नाले अस्वच्छ असल्याचे दिसून येत आहे. नाल्यांमध्ये कचरा आणि प्लास्टिक साचल्याने पाण्याचा निचरा अडथळला असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवासी सागर पाटील यांनी दरवर्षी पाणी साचतं, अनेक तक्रारी करूनही समस्या काही गायब होत नाहीत असं सांगितले. दरम्यान महापौर अजीव पाटील यांनी अनेक ठिकाणी 70 ते 90% साफसफाई पूर्ण झाल्याचे सांगत उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे स्पष्ट केले. वसई विरार शहर महानगरपालिकेने मान्सून पूर्व तयारीमध्ये नाले सफाईचा दावा केलेला आहे. 70% नाले हे साफसफाई करून पूर्ण झालेले आहेत, तर 30% उर्वरित आहे. ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी हा जो विरार पश्चिमेचा पट्टा आणि इथे एक नैसर्गिक नाळा आहे. जर आपण सध्याची परिस्थिती बघाल तर नाळा अजून साफ झालेला नाहीये. पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत. 30% जर उरले असतील तर हे नाळे साफ कधी होतील असा एक प्रश्न तर उपस्थित होतोच. पण अर्थात जे नाळे सर महानगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करून नाले साफसफाई करते, मात्र ह्या गावकऱ्यांचं ते म्हणणं होतं की नाले साफसफाई जरी होत असले तरी त्या पूर्ण जो हा परिसर आहे हा पाण्याखाली व्यापला जातो आणि इकडचं जे जगजीवन आहे हे जीवन विस्कळीत होतं. लोकांना येण्या जाण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित होतात. नाले साफसफाई करून सुद्धाही फायदा होत नसेल तर नेमकी महानगरपालिका खर्च का करते असा एक प्रश्न उपस्थित होतो. खरं पाहिलं गेलं तर हा जो नाला इथे अशा अनेक घाण पडलेले आहे. प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, काही असतील, अशांनी पूर्ण तो जाम झालेला आहे आणि कुठेतरी जो मार्ग आहे पाण्याचा निचरवण्यासाठी हा मार्ग अजून खुला केलेला नाहीये. पावसाळा जवळ आलेला आहे आणि 30% जे उर्वरित जी महानगरपालिका दावा करते ते नक्की नाले कधी साफ होतील असा प्रश्न उपस्थित होत आहे. बघा, नाले सफाईसाठी आम्ही सगळ्या ठिकाणी पाणी केलेलं आहे आणि जिकडे पाणी केलंय तिकडे 70%, 80%, काही ठिकाणी 90% सफाई झालेली दिसते. आम्ही एक सूचना त्यांना केलेली आहे की जिकडे पावसाळ्यात मशिनरी जाऊ शकत नाही तिकडे प्रायोरिटीने प्राधान्य क्रमांकाने तिकडूनची साफसफाई करा आणि जिकडे पाऊस सुरू झाल्यावर देखील मशिनरी जाऊ शकेल तिकडे नंतर करा. ज्या ठिकाणी अडचणीचा भाग आहे, जिकडे मशिनरी पण जाऊ शकत नाही तिकडे माणसं लावून कशी साफसफाई करता येईल तो देखील आपला प्रयत्न आहे. पहिल्या पावसात जो कचरा, प्लास्टिक, थर्मोकॉल वाहून येतो आणि अख्खा एक तवंग तयार होतो नाल्यामध्ये, तर त्याला कसा अटकाव करता येईल, जाळी लावून ते कुठेतरी अटकावता येईल, म्हणजे समुद्रामध्ये ते प्लास्टिक कचरा वगैरे जाणार तरंगणारे पदार्थ, तो देखील प्रयत्न आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि तो देखील प्रयत्न एक चालू आहे. बऱ्याचशा ठिकाणी काही अडचणी आहेत, त्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासनाला जे जे काही सहकार्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर ही साफसफाई होईल अशी आम्हाला आशा आहे.